तर आमदार रवींद्र धंगेकरांनी मंत्री गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका केली आहे। राजकारणात कोणी कोणाचं नामोनिशाण मिटवू शकत नाही, आपण जनतेचे सेवक आहोत असंही ते म्हणालेत। शिंदेंचे नामोनिशाण मिटवण्याचं वक्तव्य करणारे नाईक भाजपच्या दारी चाकर आहेत। नाईकांनी ही चाकरी करण्यापेक्षा आपली मर्यादा ओळखावी। पाकिस्तान सारखे शत्रूंचं नामोनिशाण मिटवण्यासाठी भाजपने त्यांना परराष्ट्र मंत्री करावं असा टोलाही धंगेकरांनी लगावला। तर काय ट्विट केलेलं आहे धंगेकरांनी आपण पाहतोय। ज्यांचं स्वतःचं साम्राज्य असतं त्यांचं नामोनिशाण मिटवण्याची स्वप्न गणेश नाईकांनी पाहू नये। त्यांच्यात एवढी नामोनिशाण मिटवण्याची धमक नाहीये, तर भाजपने यांना परराष्ट्र मंत्री करावं। आपल्याकडे पाकिस्तान सारखे अनेक शत्रू देश आहेत ज्यांचं नामोनिशाण मिटवण्यासाठी यांचा देशाला उपयोग होईल।